ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या सेशनला सुरू करण्यात आनंद वाटतोय मला, कारण आज हा आमचा पहिला लाईव्ह सेशन आहे. ओके. सर्वप्रथम मार्केट सध्या आत्ताच्या ह्या 10:30च्या सिच्युएशन मध्ये जे आपण काल शिकलो त्याप्रमाणे ट्रेड घेण्यासारखे काय सिच्युएशन आहे का? तर हा आहे दोन चार्ट मी एका स्क्रीनवरती लावलेले आहेत. एक लेफ्ट हँड साईडला जो आहे तो आहे निफ्टीचा चार्ट. मी थोडासा पेन पण घेतो जेणेकरून काही राईट केलं तर तुम्हाला दिसेल. ओके. हा लेफ्ट हँड साइड जो आहे हा निफ्टीचा चार्ट आहे. इथं तुम्ही पाहू शकता निफ्टी 50. ठीक आहे. आणि राईट हँड साइडला जो आहे हा बँक निफ्टी आहे. हा बँक निफ्टी आहे. ठीक आहे. तर यामध्ये काही नाहीये, सिंपल चार्ट लावलेला आहे. 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे दोन्हीकडे पण. तुम्ही पाहू शकता दोन्हीकडे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती हा आपण सेट केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आर एस आय खालील इंडिकेटर मध्ये आपण लावलेला आर एस आय फक्त, बाकी काही ऍड केलेलं नाहीये त्याच्यामध्ये. तर हा कसा लावायचा काही लोकांना माहित आहे, सगळ्यांना माहित असेल, पण मी काय करेन, याला आपण डुप्लिकेट बनवू आणि स्टार्ट पासून ऍड करायला सुरुवात करू, जेणेकरून एक आयडिया येऊन जाईल की आपण हे कसं करता येतं. ओके. सगळ्यात पहिल्यांदा मेन या स्क्रीनला आलो, लॉग इन केलं आपण. अलाइस ब्ल्यूचं हे लॉग इन आहे माझं. ठीक आहे. हे लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे ते स्क्रीनवरती स्क्रिप्ट ऍड करू शकता. आणि इथं निफ्टी आणि बँक निफ्टीचे डिटेल्स सुद्धा टॉपला ऑटोमॅटिक दिसतात. तर आपण काय करता येतं की निफ्टीवरती क्लिक केला तर निफ्टीचा इथं चार्ट येतो. मी हा एक्सपांड करतोय नवीन विंडोमध्ये, सॉरी टॅबमध्ये. ठीक आहे. इथले सगळे इंडिकेटर्स मी रिमूव्ह करतोय पहिल्यांदा तरी. अशा पद्धतीनं हे येईल. इथं 1 मिनिट 5 मिनिट जे काय तुमचं डिफॉल्ट सेट केलेलं असेल ते दिसत असतं. सगळ्यात पहिल्यांदा त्याला टाइम फ्रेम आपल्याला बनवावी लागेल 15 मिनिटं. ओके. 15 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर काय करावे लागेल, ह्याच्यात इंडिकेटर, आता हे 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे, म्हणजे 15-15 मिनिटाची एक कॅन्डल येते. आता मला दुसरा एक इंडिकेटर यूज करायचा आहे, तो आहे आर एस आय. म्हणून मी इथं तुम्हाला दिसेल माझा कल्सर चेक करा. कल्सर लेफ्ट हँड साईडला टॉपला कॉर्नरला जो मी कल्सर नेलेला आहे इथं तुम्हाला राऊंड करतोय तिथं चेक करा. इंडिकेटर्स दिसत आहेत, तिथं तुम्ही आर एस आय ऍड करा. ओके. ज्या वेळेला तुम्ही आर एस आय ऍड करता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की या ज्या पट्ट्यामध्ये आहे, हा जो जांभळी पट्टा आहे, या जांभळी पट्ट्याची जी डॉट डॉट वाली लाईन आहे ती 70ची आहे. इथं तुमच्या लक्षात येईल. हे बघा मी राऊंड केलेली आहे, ही 70 आहे आणि खाली ही 30 आहे. ओके. तर पहिल्यांदा आपल्याला ते काय करावं लागेल, ऍज पर आपल्या रिक्वायरमेंट नुसार त्याला काय करावं लागेल, 60 आणि 40 करावं लागेल. कारण आपण 60 आणि 40च्या वरती डिपेंड ट्रेड आहेत आपले सगळे. त्यामुळं मी काय केलं बघा, माझ्या कल्सरकडे लक्ष द्या. लेफ्ट हँड साईडला बॉटमला मी एक चौकोन बनवलेला आहे. इथं तुम्हाला दिसतोय आर एस आय 14 लिहिलेला. त्याच ठिकाणी तुम्हाला एक सेटिंगचा सिम्बॉल दिसतोय, हा सेटिंगचा. त्या सेटिंगच्या सिम्बॉलवरती क्लिक केलं. आता सेटिंगच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इनपुट, स्टाईल आणि विजिबिलिटी असे 3 टॅब त्या विंडोजमध्ये दिसतात. नवीन विंडो ओपन जो झालाय त्यामध्ये. ठीक आहे. आपल्याला बाकी काही चेंज करायचं नाहीये, स्टाईल मध्ये जायचं. स्टाईल मध्ये अप्पर लिमिट जे लिहिलेलं आहे, हे अप्पर लिमिट लिहिलेलं आहे आणि त्याच्या समोरच्या चौकोनामध्ये 70 आहे. आणि जे लोअर लिमिट लिहिलेलं आहे तिथं लिहिलेलं आहे 30. आपल्याला ह्या दोन गोष्टी चेंज करायच्या. अप्पर लिमिटला आपण 70 ऐवजी 60 करायचं आहे, लोअर लिमिटला 30च्या ऐवजी 40 करायचं आहे आणि याला ओके करायचं आहे. तर ओके केल्यामुळं तुमच्या आर एस आयच्या इंडिकेटरमध्ये हा जो जांभळी कलरचा पट्टा होता तो 60 आणि 40चा सेट झालेला. हे बेसिक सेटिंग आहे.
हे सगळ्यांनी करावं लागेल, एकदाच करावं लागेल. एकदा केलं की ते सेट राहतं. आता त्यानंतर आपल्याला करायचं काय? ठीक आहे, आपल्याला करायचं आहे यामध्ये तुम्हाला राईट हँड साईडला दिसेल, इथं एक राईट हँड साईडला वरती मी राऊंड करतोय, चेक करा. या इथं तुम्हाला एक चौकोन दिसतोय. ओके, मी माझा कर्सर नेलेला आहे, राऊंड पण केलेला आहे. त्यावर क्लिक केले की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लेआउट्स येतात. आता लेआउट्स काय असतात? हा एकच चार्ट तुम्हाला दिसतोय. जर तुम्ही इथं खालचे 2 वरती सिलेक्ट केला तर बघा 2 चार्ट दिसायला लागले. मी जर समजा 3 वरती केला तर 3 दिसतील. बघा, मी जर समजा त्याला मला एक उभा 2 आडवे पाहिजेत, म्हणजे इकडे एक उभा आला आणि 2 बारके आले. तुम्हाला जो लेआउट पाहिजे त्याप्रमाणे करू शकता. तुम्हाला 8 पाहिजे तर 8 चार्ट एकत्र तुम्ही लावू शकता. मॅक्सिमम 8 लावण्याची याच्यात व्यवस्था असते. इथं आहे. ठीक आहे, ही आहे 8 ची, सॉरी मी 6 लावलेली ती. हे मॅक्सिमम 8 चार्ट तुम्ही एकत्र लावू शकता, जे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे, तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. पण मला ज्या वेळेला ट्रेड करायचं असतं, मला फक्त 3 चार्टची रिक्वायरमेंट असते, म्हणून मी हा लेआउट चूज करतो. एका बाजूला मोठा असतं, 2 बाजू ह्या छोट्या छोट्या असतात. मग मी आता इथं ज्या वेळेला मोठ्या येतो, इथं मी इंडेक्स लावलेला आहे, निफ्टी 50 इंडेक्स. मला एवढाच पाहिजे. ठीक आहे, थोडासा मोठा करेन तर मला दिसेल, व्यवस्थित दिसेल असं मी मोठा केला त्याला. आता इथं आलो, हे 2 आहेत चार्ट. आता यामध्ये मला काय पाहिजे? सीई आणि पीई. हा इंडेक्स झाला. आता इथं सीई आणि पीई. आता मी इथं सीई आणि पीई कोणता लावेन? आता इंडेक्स मध्ये तुम्हाला प्राइस दिसत आहे. लाईव्ह प्राइस किती आहे? 24,310. मग मी काय करेन? पहिल्या वरच्या बाजूला जो लेफ्ट हँड साइडचा जो छोटासा चार्ट आहे, त्यामध्ये वरच्या बाजूला क्लिक करेन आणि इथं लेफ्ट हँड साइडला जिथं सर्च ऑप्शन आहे, लेफ्ट हँड साइडला इथं तुम्हाला दिसेल बघा. हे निफ्टी, सॉरी मी राऊंड चुकीचा केला. निफ्टी 50 सर्च जो दिसतोय का, हा या चौकोनला क्लिक केलं तर तुम्हाला तिथं नवीन विंडो येतो. तुम्हाला जो चार्ट ऍड करायचा आहे तो तुम्ही करू शकता. इथं कोणता करेन मी आता? 24,300चा सीई ऍड करेन. 24,300 टाईप करा, खाली आपोआप येतं. करंट एक्सपायरी आहे 14 तारखेला. 14 तारखेची 24,300चा सीई मी ऍड केला. ओके, आता त्याचप्रमाणे खाली काय करेन? 24,300चा पीई ऍड करेन. इथं मी परत खालच्या ब्लॉक्स मध्ये क्लिक केलं आणि मी इथं 24,300 परत टाईप केलं आणि सीईच्या ऐवजी आता इथं पीई सिलेक्ट केलं. यामुळं आता हे थोडेसे छोटे आहेत, ह्याला मी मोठं केलं मला जसं पाहिजे त्याप्रमाणे. ठीक आहे, आता इथं मला जे दिसतंय ते मला ट्रेड करायचंय. दॅट्स इट. एवढीच आपली रिक्वायरमेंट असते. हा इंडेक्स आहे लेफ्ट हँड साइडला मोठ्या बॉक्समध्ये. छोट्या बॉक्समध्ये आपल्याला सीई आणि पीई आपण ऍड केलेले. आता हे 15 मिनिटाचे आहेत का सगळे? येस. पहिला ब्लॉक्स ज्या वेळेला तुम्ही 15 मिनिटाचा सिलेक्ट करता आणि मग तुम्ही लेआउट 3चं सिलेक्ट करता, तर त्यामध्ये जे सेटिंग आहेत ऍज इट इज सगळ्यात येतात. मग आता तुम्ही जर समजा लेआउट सिलेक्ट करताना इथे इंडिकेटरच लावलेले नाही, फॉर एक्झाम्पल आपण करून दाखवतो मी तुम्हाला. आता हे सिंगल लावलं पहिल्यांदा, इंडिकेटर लावलाच नाही, हे इंडिकेटर मी रिमूव्ह केला. ओके, हे 15 मिनिटाऐवजी मी 1 मिनिट डिफॉल्ट जे होतं तेच ठेवलं आणि मी आता लेआउट केला 3चा. बघा, हा आता सेट झालाय. पहिल्यांदा ज्या वेळेला लॉग इन करतो त्यावेळेला होतो. चलो राहीन दो अभी. ठीक आहे, तर 15 मिनिट म्हणजे काय सांगायचंय मला, की जो पहिला तुम्ही सेट करताय तोच सेटअप बाकी सगळ्यांमध्ये येतो. त्यामुळे तुम्ही काय करा, पहिलं एक सेट करा प्रॉपर. इथं बघा, आता नवीन RSI लावल्यानंतर काय झालं, 70 आणि 30च आला. मला परत त्याला 60 आणि 40 करावं लागेल. हे प्रॉपर करून घ्या. ओके, चलो. आता इथं तुम्हाला काय दिसतंय? तर हा मोमेंटम इथं 15 मिनिटाचे सुरुवातीचे 3 कॅन्डल निफ्टीचे काय होते? निगेटिव्ह होते आणि आज जिथं ओपन झाला त्याच्यावर आज मार्केट जाताना दिसतंय. ठीक आहे, आता म्हणजे काय, खालची मोमेंटम क्रॉस करून तो वरती येतोय. आजच्या ओपनिंगला पण त्यानं क्रॉस केलेला आहे. मग सीई मध्ये आपल्याला 15 मिनिटांमध्ये 60 ची एरिया क्रॉस झालेली आहे का? तर नाही. इथं तुम्हाला RSI दिसतोय हा इथं आहे आणि त्याची प्राइस दिसते इथं 46. त्यामुळे आपल्याला इथं एंट्री नाहीये. ठीक आहे, हा झाला कशाचा? निफ्टीचा.
मग आता सेम चार्ट इथं आपण निफ्टीचा ऐवजी आता इथं मी लावलेला आहे बँक निफ्टी. मी जसं तिथं सेटिंग केलं होतं तेच सेटिंग मी इथं यूज केलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही. हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि या बाजूला आहे बँक निफ्टीचा सीई, खालच्या बाजूला आहे पी. ठीक आहे, मार्केट वरती जात आहे त्यामुळं सीई मध्ये मोमेंटम आलेली आहे आणि तुम्हाला इथं दिसते बघा, हे कॅन्डल मोठे बनतायत. ठीक आहे, RSI आता इथं आलेला आहे आणि RSI ची ऍक्च्युअल जर व्हॅल्यू बघितली तर ती 57.59 आहे. मग आपल्याला आता लगेच 60 झाला तर ट्रेड करायचा का? एक्झॅक्ट आता इथं 60 क्रॉस झाला, सर 60 क्रॉस झाला, 60 क्रॉस झाला, आपण ट्रेड करायचं का? डेफिनेटली नाही करायचं. आपल्याला या चार्टला क्लोज होऊ द्यायचं, ह्या कॅन्डलला. ह्या कॅन्डलची टायमिंग बघा, मी कॅन्डल वरती आणल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल त्या कॅन्डलच्या इथं की 10:30ची ही कॅन्डल आहे, म्हणजे 10:30 वाजता ही सुरू झालेली आहे. ओके, आणि ही मग ही क्लोज कधी होणार? 15 मिनिटांनी, म्हणजे 10:45. आता 10:42 झालेले आहेत, म्हणजे अजून 3 मिनिटाची ही कॅन्डल आहे आणि ह्या 3 मिनिटात जर यांनी 60 क्रॉस केला, आपण कन्सिडर करूया आजच्या दिवसासाठी की यानं क्रॉस केला. ठीक आहे, आता मला यात ट्रेड मिळण्याची शक्यता दाट आहेत, यामध्ये ट्रेड येण्याच्या शक्यता काय आहेत? दाट आहेत. मग मी काय करणार आहे? मी या कॅन्डलचा हाय आणि लो आपल्याला काय पाहिजे? नोट करून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला एंट्री ही करायची आहे. म्हणून मी या चार्टला सिलेक्ट केलं आणि थोडंसं याला काय केलं? एक्सटेंड केलं, मोठा सिंगल तोच चार्ट ठेवला. आता मी काय केलं? चार्ट क्लोज नाही केला, फक्त तो छोटासा चार्ट होता त्याला मी मोठा केला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दिसावा, तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी मोठा थोडासा करून तुम्हाला दाखवण्याचा माझा काय आहे? प्रयत्न आहे. ठीक आहे, आता हा काय होऊ शकतो? ट्रेड होऊ शकतो. त्यामुळं मी काय करणार आहे? आता ह्याचा लो 3 मिनिटात तर काय तुटणार नाही, खाली तर मार्केट एवढं स्पीडनं 15 मिनिटात जेवढं गेलंय तेवढं खाली येणार नाही. त्यामुळं मी खालची एरिया मार्क करून ठेवतो. बघा, खालची एरिया मार्क केली, ज्याची प्राइस किती आहे? इथं तुम्हाला दिसेल 284. लक्षात आलं का? ठीक आहे, आपण याला परत एकदा लावूया जेणेकरून आयडिया येईल. मी काय केलं? हॉरिझॉन्टल लाईन घेतली, इथं खाली जे ऑप्शन आहे इथं मॅग्नेट असतं, मॅग्नेट नेहमी सिलेक्ट करा जेणेकरून हाय लो ला ते आपोआप पकडतं. इथं वरून सिलेक्ट केलं सेकंड नंबरला, सेकंड मध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन खाली या कॅन्डलच्या लो ला नेली मी कर्सर माझा आणि क्लिक केलं की आपोआप तो काय होतो? सेट होतो. 284 रुपये 60 पैसे हा काय झाला? सेट झाला. आणि आता मला काय पाहिजे? याचा हाय पाहिजे. कधी पाहिजे? ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर. कॅन्डल क्लोज व्हायला अजून 1 मिनिट आहे. कॅन्डलची क्लोजिंग वेट करा. 1 मिनिट आहे तरी सुद्धा आपण काय करून ठेवूया? आपण ह्याला आता आहे या सिच्युएशन मध्ये हाय काय करूया? मार्क करूया. ओके, आता ह्याचा हाय आपण मार्क केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात काय आली की याचा हाय आहे 424. आता तुमच्या एक लक्षात घ्यावं लागेल की आपली एंट्री आणि काय मिळाली? स्टॉप लॉस मिळाली. तर एंट्री कितीची आहे? 424 रुपयाची एंट्री आहे. सॉरी 25 लिहिलं कारण 1 रुपये ऍड करावा लागतो. 1-2 रुपये कधी ऍडिशनल पकडा, कारण हे बफर म्हणतात, ह्याला काय म्हणतात? बफर. इथं 424 एक्झॅक्ट आले म्हटल्यावर 424 आला की ट्रेड करू नका, 1-2 रुपये वर काय करत चला, ठेवत चला. म्हणून मी काय केलं? 426 करूया आपण, 2 रुपये काय करूया? वरती ठेवूया. ठीक आहे, 426 जर आला तर आपण बाय करायचं आहे आणि त्याचा स्टॉप लॉस असणार आहे 284 खाली गेला तर. मग आता ह्यातला डिफरन्स किती आहे? तो आपला काय असणार आहे? टार्गेट असणार आहे. मग मी काय केलं? कॅल्क्युलेटरला गेलो. तर कॅल्क्युलेटर मध्ये ज्या वेळेला तुम्ही जाताय त्यावेळेला तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये हे बेरीज करा. 426 मायनस 284 म्हणजे 142 रुपयाचा काय आहे? या ट्रेडमध्ये रिस्क आहे. 142 रुपयाची काय आहे? रिस्क आहे. ओके, याचा एक लॉट कितीचा आहे? 15चा लॉट आहे. मग 142 गुणिले 15 म्हणजे या ट्रेडमध्ये गुणिले जर मी 15 केले तर माझा ऍक्च्युअल लॉस किती होऊ शकतो? तर याचा ऍक्च्युअल लॉस होऊ शकतो तो आहे 2130 रुपये. ओके, म्हणजे ह्या ट्रेडमध्ये माझा रिस्क किती आहे? 21 आहे, 2100 रुपयाचा आहे. मग आता 2100 रुपयाची रिस्क आहे, मग माझी इन्व्हेस्टमेंट किती आहे? ही 426 गुणिले 15 किती होणार आहे? आता जर तुम्ही ते कॅल्क्युलेट करून पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की 423 गुणिले 15
किती झाले 6300. म्हणजे माझी ह्या ट्रेडसाठीची अमाऊंट रिक्वायरमेंट आहे 6345. बर, इथं तुम्ही म्हणाल सर हे 60 क्रॉस झालं नाही की? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, इथं झालेलं नाही. पण मी एक्सप्लेन करण्यासाठी हे सगळं कॅल्क्युलेट करून दाखवतोय. हे 60 क्रॉस झालं तरच करायचं आहे, हे डेफिनेट आहे, करेक्ट आहे, नो डाऊट अबाउट इट. पण मी तुम्हाला एक्झॅक्ट लाईव्ह मार्केटमध्ये प्राइस कॅल्क्युलेट कशी करायची, ट्रेड कसा करायचा, त्यासाठी मी हे फक्त एक इल्युस्ट्रेशन म्हणजे एक थोडस आपण ते होण्याआधी सुद्धा आपण काय केलेलं आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलेलं आहे. ठीक आहे, मग आता हे 6000 मध्ये 2100 रुपये म्हणजे किती? सर्वसाधारण 30% प्रॉफिट होणार आहे तुमच्या कॅपिटलच्या. 6345 ला 2130 रुपये म्हणजे ऍक्च्युअल पर्सेंटेज मध्ये जर बघितलं तर किती होतात? 2130 भागिले 6345 गुणिले 100, तर एक्झॅक्ट अमाऊंट होते 33%. तर तुम्ही विचार करा 33.56% जर प्रॉफिट झाला तर, आणि जर लॉस झाला तर सेम 33%चा तुमचा काय आहे, लॉस आहे. प्रॉफिट पण आणि लॉस पण 33%चा आहे. मग ही रिस्क आपण घेतोय तर काय होऊ शकतं, किती वेळा आपण करेक्ट येतो, किती वेळा आपण चुकतो, ह्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही किती सक्सेसफुल ट्रेडर आहात. ठीक आहे, मग तुम्ही सिस्टम जर फॉलो करत राहिलात, इम्पॉर्टंट काय असतं की सिस्टम फॉलो करणं. जर तुम्ही सिस्टम फॉलो करत राहिलात तर मोस्ट ऑफ टाइम काय होतं की तुम्ही प्रॉफिटमध्ये जाता. मोस्ट ऑफ टाइम म्हणतोय, नेहमी म्हणत नाही. स्टॉप लॉस होतात का? येस, इथेही स्टॉप लॉस होणार आहे. असा कुठलाही सिस्टम जर तुम्हाला कोणी म्हणत असेल झिरो स्टॉप लॉस स्ट्रॅटर्जी आहे आमची, तर तो व्यक्ती खोटं बोलतोय. सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो, तो व्यक्ती काय म्हणतोय, खोटं बोलतोय. हे ध्यानात ठेवा. हे आपल्याला माहित पाहिजे की हे खोटं बोलतायत. ठीक आहे, बर. हे आपल्याला एक्झिट एंट्री आणि एक्झिट साठी मी हे दिलेली आहे, कॅल्क्युलेशन्स कसे होतात ते दिलेले आहे. आता बघा 60 क्रॉस होतोय म्हणजे आपण हे कॅल्क्युलेट केलं ह्या कॅन्डलमध्ये, पण ट्रेड त्या कॅन्डलमध्ये नाहीये. कधी क्रॉस होईल त्या कॅन्डलमध्ये करायचंय. मग आता ही कॅन्डल क्रॉस जर झाली आणि वर क्लोज झाली 60च्या, आता बघा 60.08 ला गेला म्हणजे ऍक्च्युअल 60च्या वर आत्ता गेला. RSI कधी गेला? आता हे चालू कॅन्डल मध्ये गेलेलं आहे. हे स्क्रीन मी क्लिअर करतो जेणेकरून आयडिया येईल तुम्हाला. ठीक आहे, आता बघा हे मी कॅल्क्युलेशन कसं करायचं ते एक्सप्लेन केलं. मी सगळे ड्रॉइंग्स पण रिमूव्ह करतो याच्यातून. ठीक आहे, आता तुम्हाला दिसेल की इथं 59.7 झालेला आहे. हा आता जर समजा हा कॅन्डल सुरू किती झाला 10:45, म्हणजे हा संपणार 15 मिनिटांनी. म्हणजे कधी संपणार? 11ला. तर 11 वाजता जर ह्या कॅन्डलनं क्लोजिंग दिलं त्यावेळेला RSI 60च्या वर असेल तर या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा लो आपली एंट्री आणि स्टॉप लॉस असेल. आणि ह्या कॅन्डलचा हाय लोला डिफरन्स जो आहे तो आपलं टार्गेट असेल आणि त्याप्रमाणे आपण ट्रेड करणार आहोत. इथं ट्रेड मिळाला नाहीये. ठीक आहे, हा पहिला टप्पा आहे. तुम्ही म्हणाल सर मग ही मोमेंटम आम्हाला कॅप्चर करता आली असती का? येस, ही मोमेंटम सुद्धा कॅप्चर करता येते. थोडस ऍडव्हान्स करावं लागतं. मी पहिला टप्पा आहे म्हणून एकदम स्लोली स्टेडीली तिथपर्यंत येणार आहे. आपण ही सुद्धा कॅप्चर करू शकतो. या सुद्धा मोमेंटमला आपण ट्रेड करू शकतो. पण हा टप्पा नेक्स्ट रविवारीच्या सेशन मध्ये मी कव्हर करेन. कारण हे एकाच दिवशी सगळं दिलं तुम्हाला तर ते पचेल नाही पचेल मला नाही माहित. त्यामुळं मी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होऊ देत म्हणून काय केलेलं, पहिला टप्पा एकदम सोपा, एकदम इझी. 4-5 दिवस त्यामध्ये ट्रेड करा. नाही मिळालं तर ट्रेड करू नका, पण अंडरस्टँडिंग तरी समजेल, कळेल तरी की किमान भाई यामध्ये ट्रेड आपल्याला आला आणि तो आपल्याला कसा करायचा कळलं. हे कळलं की मग याच्यात थोडस याच्यात ऍडव्हान्स करायचं म्हणजे का खूप काही याच्यामध्ये कॅल्क्युलेशन अमुक तमुक अनेक 5-50 इंडिकेटर काही लावायचे नाही. फक्त थोडेसे ट्रिक्स करायचे, थोडेसे आता जे सेटिंग आहे त्याला थोडस बदलायचं आहे आणि इझिली आपण तिथं पण पोहोचू शकतोय. खूप
आसानी म्हणजे एकदम सहजगत्या. तर ते आपण बघायचं आहे. तर मी आता जे काही एक्सप्लेन केलं, समजलं का तुम्हाला? लाईव्ह मार्केटमध्ये चार्टमध्ये जे काही एक्सप्लेन केलं, कळलं का? येस, नो रिप्लाय द्या. काही क्वेश्चन असतील तर आपण डिस्कस करू. कारण आपल्याकडं अजून 10 मिनिटं आहेत ही कॅन्डल क्लोज व्हायला. ही कॅन्डल जर क्लोज झाली 60च्या वर तर आपल्याला ट्रेड येणार आहे, तर आपण ट्रेड घेऊया. तर 10 मिनिटासाठी क्वेश्चन आन्सर आपण घेऊया. काही क्वेश्चन असतील तर चॅटमध्ये डेफिनेटली रिप्लाय द्या, मी आन्सर करेन. हॅलो, कुणालाही काही क्वेश्चन नाही आहेत का? नसतील तर नो टाका, म्हणजे मग मी काहीतरी आपण 10 मिनिटात दुसरं डिस्कशन तरी करू. माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके, आवाज तर येतोय. ठीक आहे. मग मी आता जे एक्सप्लेन केलं हे कळलं का? मी एक्सप्लेन केलेले पॉइंट्स लक्षात आले का? काय कन्फ्युजन आहे? काय कळलं नसेल तर विचारा, मी ते परत एक्सप्लेन करेन, कळलं नसेल तर. ओके. काही यापूर्वी क्वेश्चन आले होते, त्यांचं डिस्कशन आपण कंटिन्यू करूया, तुमचे प्रश्न येईपर्यंत, टाईप करेपर्यंत. एक एक्सपिरियन्स ट्रेडर कसे ट्रेड घेतात, यांची सायकोलॉजी काय असते हे अभ्यास होईल असं त्यांचं मत होतं. कुणाचं बरं काय? अविनाश. ठीक आहे, अविनाश सरांचं मत असं होतं. मग ते एकच मिनिट. हा, तर मी त्यांना आन्सर केलेलं, पण आता काही लोक लेट जॉईन झाली, त्यांना पण त्याचा आयडिया यावी यासाठी मी परत बोलतोय की ज्या वेळेला मी सुद्धा एक लाईव्ह ट्रेडिंगचा अनुभव, काही एक्सपिरियन्स लोकांच्या सोबत आपल्याला यावा यासाठी काही माझ्या गुरूंकडे पण मी पण जाऊन बसायचो, पण त्यावेळेला हे लाईव्ह सेशन वाला प्रकार नव्हता. त्यावेळेला झूम हा प्रकारच अवेलेबल नव्हता. त्यामुळं आम्हाला ते मिळालं नाही. ठीक आहे, आम्हाला ते मिळालं नाही. पण आता सिच्युएशन अशी आहे का? आता सिच्युएशन अशी नाहीये, खूप इझी आहे. पण मी ज्या वेळेला त्यांच्याकडे गेलेलो त्यावेळेला त्यांनी फक्त एकच त्यावेळेला सांगितलेलं मला, की ट्रेड करायला इगरला आता मराठीत एक्झॅक्ट वर्ड काय आहे मला नाही माहित. भुकेला राहू नये, ट्रेड करायलाच पाहिजे, मला आज ट्रेड केलाच पाहिजे, आज ट्रेड केलाच पाहिजे, आज ट्रेड केलाच पाहिजे, असं तुमचा स्वभाव ठेवू नका, असं करू नका. फक्त जर सिस्टम मध्ये ट्रेड आला, जो तुम्ही ठरवला, व्हॉट एव्हर इट इज, तुमचं सिस्टम स्ट्रॅटर्जी कुठली चांगली कुठली वाईट मला नाही माहित, कुठलीही स्ट्रॅटर्जी तुमची फायनल करा. तुमची स्ट्रॅटर्जी जी काही असेल, मी काय म्हणतोय बघा, तुमची स्ट्रॅटर्जी जी काही असेल ती फायनल करा, आणि त्यानुसार त्यामध्ये जर ट्रेड येत असेल तर आणि तरच ट्रेड घ्या, तर आणि तरच ट्रेड घ्या, असं त्यांचं मत असायचं. लक्षात आलं का? आणि सगळ्यात महत्वाचं तसंच करणं गरजेचं आहे, आणि त्यातच खूप हेल्प होते. चांगले पैसे जर बनवायचे असतील तर त्यातच बनतात. तर डेफिनेटली आपण इथं 60च्या वरती क्रॉस झालेला आहे. आता जर तुम्ही पाहिलात तर RSI 61.77 झालेला आहे, 61 झालेला आहे. ठीक आहे, 61 झालेला आहे आता. आता तुम्ही कॅन्डल जर बघितली तर ती आपल्याला एंट्रीवाली कॅन्डल आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर आत्ताच एंट्री केली तर नाही चालणार, कारण ते आपल्या सिस्टमचा भाग नाहीये. सिस्टम जे सांगते, मी एक्सप्लेन केली मागल्या कॅन्डलला, मी तुम्हाला एक्सप्लेन केली, मग त्या एक्सप्लेनेशन नुसार या कॅन्डलमध्ये आपण ट्रेड घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे अजून 4 मिनिटं आहेत. मग आता ह्या 4 मिनिटासाठी परत सेम सिस्टम आपण वर्कआउट होते तर चेक करूया.
बघा आता ही कॅन्डल 15 मिनिटाची आहे, याच्यात क्लोज व्हायला अजून 4 मिनिटं आहेत. मी त्या कॅन्डलचा लो मार्क करून ठेवतोय, 373 आहे त्या कॅन्डलचा लो. आता या कॅन्डलचा हाय जो असेल तो आपल्याला काय करायचा आहे, मार्क करायचा आहे. ठीक आहे, कधी? कॅन्डल क्लोज झाल्यानंतर 4 मिनिटानंतर या कॅन्डलच्या क्लोजिंग वर आपली एंट्री डिसाइड होईल, या कॅन्डलच्या लो वर आपला स्टॉप लॉस डिसाइड होईल आणि त्यानंतर आपण ट्रेड घेणार आहोत. ओके, तर वेट करा 3 मिनिटं 4 मिनिटं अजून, जेणेकरून यामध्ये ट्रेड आहे नाही आहे आपल्याला कळेल. इन्स्टिट्यूशनल ट्रेडर काय असतात, असा प्रश्न आहे अभिजित सरांचा. इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच अर्थ समजून घ्या पहिल्यांदा. तर इन्स्टिट्यूशनचा अर्थ समजला तर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल ट्रेडर काय असतात ते कळतील. इन्स्टिट्यूशन म्हणजे ऑर्गनायझेशन, सिंपल भाषेत सांगायचं झालं तर संस्था. आमच्या तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला आपण संस्था म्हणतो. संस्था, कंपनीचे म्हणता येईल. कंपनी पर्टिक्युलर म्हणता येणार नाही, कारण ती कंपनीही असू शकते किंवा एक कोऑपरेटिव्ह संस्था देखील असू शकते. त्यामुळं ऑर्गनायझेशन म्हणता येईल त्याला. ओके, ऑर्गनायझेशन इन द सेन्स मग ती कोणती असेल? बँक असू शकते, म्युच्युअल फंड असू शकते. ओके, त्यानंतर कंपनी असू शकते, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू शकते, पब्लिक लिमिटेड कंपनी असू शकते, हेज फंड असू शकतो. त्याशिवाय अजून काय असू शकतात इन्स्टिट्यूशन मध्ये? DII असू शकतात, डोमेस्टिक इन्व्हेस्टर. तर ह्या सगळ्यांना इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हटलं जातं आणि यांना एक विंडो वेगळा असतो. हा मार्केटचा विंडो तर असतोच, शिवाय एक वेगळा विंडो असतो ज्याला म्हटलं जातं बल्क डीलिंग विंडो. आता हे बल्क डीलिंग विंडो काय असतो? हा मार्केट सुरू असताना नसल्यावर सुद्धा, म्हणजे मार्केट क्लोज झाल्यानंतर सुद्धा तिथं ऑर्डर्स प्लेस करता येतात आणि त्या ऑर्डर्स कमीत कमी, त्याची कंडिशन एवढीच असते की ती कमीत कमी त्याची व्हॅल्यू 2 करोड असली पाहिजे. त्या ट्रेडची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 2 करोड किंवा 2 लाख क्वांटिटी मिनिमम. हे मिनिमम वाला बोलतोय, हे मिनिमम 2 करोड त्याची व्हॅल्यू असली पाहिजे. अदरवाईज 2 लाख क्वांटिटी असली पाहिजे. अशा पद्धतीचा तो काय असतो? विंडो असतो आणि त्याच व्हॅल्यूचे असेल तर ट्रेड ते एक्झिक्यूट होतात. मग या व्हॅल्यूनी ट्रेड जे जे लोक घेणार आणि देणार आहेत ते तिथं करतात. मग ते प्राइस आणि हे आपले प्राइस वेगळे असतात का? येस, डेफिनेटली ते प्राइस वेगळे असू शकतात. ते याच्यापेक्षाही जास्त किमतीने खरेदी होऊ शकतात, याच्याही पेक्षा कमी किमतीने खरेदी होऊ शकतात आणि त्याचे इम्पॅक्ट आपल्या या मार्केटवरती सुद्धा होत असतात. ओके, 1 मिनिट बाकी आहे क्लोज व्हायला. तर आपण हाय पण मार्क करूया, मला वाटतं आपल्याला आयडिया येऊन जाईल. तर याचा हाय आहे साधारण 476. मग आता आपल्याला एंट्रीची अमाऊंट कळलेली आहे 476 आणि स्टॉप लॉस आहे 373. ओके, म्हणजे 103 रुपयाची यामध्ये काय आहे, रिस्क आहे. म्हटल्यानंतर 1545 रुपये या ट्रेडमध्ये रिस्क किती आहे? 1545. आता मी काय करेन, कॅन्डल क्लोज झाली, बरोबर हाय लो आपल्याला समजला. आता मी काय करेन, ट्रेड एक बघा, आता इथं मला बाय करायचं आहे. तर ह्या चार्ट मध्येच तुम्हाला ग्रीन आणि रेड लेफ्ट हँड साईडला दिसत आहेत. मी ब्ल्यू वरती क्लिक केला, बाय विंडो आपोआप ओपन झाली. हे मी सगळं क्लिअर करतोय. इथं 15 क्वांटिटी ऑटोमॅटिक आलेली आहे आणि आपल्याला 476 ला बाय करायची आहे. तर आपण 477 ला बाय ऑर्डर ठेवली, आता 81 झालेली आहे. आपण लिमिट ऑर्डर ठेवूया 400. मी फक्त तुमच्या कन्व्हिनियन्स साठी मी फक्त दाखवतोय 477 ला बाय ऑर्डर टाकलेली आहे. ओके, 477 ला बायला टाकली ऑर्डर, तुम्हीही टाकू शकता. ओके ओके, ती कंप्लीट झाली. आता इथं तुम्हाला दिसते 15. आता मी काय करेन, स्टॉप लॉस म्हणजे सेल. आता स्टॉप लॉसला मी काय, एंट्री तर मिळाली आपल्याला, आता स्टॉप लॉस लावायचा आहे त्याला. विंडो सेलचा ओपन केला, 15 क्वांटिटी, SL ला क्लिक केलं. SL किती आहे माझा? 373. इथं 301 रुपये थोडासा खाली ठेवा, 372 ट्रिगर प्राइस
आणि त्याच्याही पेक्षा 1 रुपये कमी 371 प्राइस. ट्रिगर प्राइस आणि प्राइस मध्ये 1 रुपयाचा डिफरन्स ठेवत चला, कारण मार्केट ज्या वेळेला स्पीडनं खाली जातं 372 ठेवलात ट्रिगर होतो, पण कधी कधी ट्रेड होणार नाही. त्यामुळं काय करत चला, ट्रेड घेताना नेहमी यामध्ये डिफरन्स ठेवा, एखादा रुपया 2 रुपया, जेणेकरून मार्केट कर्मधर्म संयोगानं उलट जायला लागलं, मार्केट उलटा गेलं तर आपल्याला त्याचं ट्रेड तो एक्झिक्यूट झाला पाहिजे याची काय खबरदारी आपल्याकडे असावी. ओके, मी सेल ऑर्डर लावली, याचा अर्थ काय झाला, आता तो प्लेस झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही इथं चेक करू शकता. हे तुमचं प्रॉफिट लॉस इथं तुम्हाला दिसायला लागलं. काय दिसतंय आता तुम्हाला इथं? इथं फक्त एकच गोष्ट दिसते, 387 रुपये आपलं नुकसान झालेलं आहे. लास्ट ट्रेडेड प्राइस. आपण स्टॉप लॉस पण लावलेला आहे आणि टार्गेट फक्त आपल्याला लावायचं आहे, तेही आपण लावू शकतो. मग काय करायचं, टार्गेट किती आहे कॅल्क्युलेट करावं लागेल. आता कॅल्क्युलेट केलं नाही आपण, फक्त स्टॉप लॉस कॅल्क्युलेट केलेलं. एंट्री किती आहे, 477 ची एंट्री आहे आणि 373 चा हे आहे म्हटलं तर 103 रुपये यात प्लस करावे लागतील. हे माझं टार्गेट असणार आहे. 7 आणि 3 10 झाले, 7 आणि 1 8, 5 झाले, 580 हे माझं टार्गेट असणार आहे. दॅट्स इट. आता मी काय करेन, स्टॉप लॉस तर लावलेलाच आहे. ठीक आहे, मी आता टार्गेट पण लावतोय. टार्गेट पण सेलचाच असणार आहे, तो लिमिट ऑर्डर असेल, त्याला काय स्टॉप लॉस लावायची गरज नाही. 580 चा मी स्टॉप लॉस लावला, सेल ऑर्डर प्लेस केली. आता काय होईल, एक तर मार्केट वर जाईल, नाहीतर मार्केट खाली येईल. या दोन्हीपैकी काही ना काहीतरी होईल आणि माझं प्रॉफिट आणि लॉस हे मी डिफाईन केलेलं आहे. मग ज्या वेळेला प्रॉफिट होईल, स्टॉप लॉस ऑर्डर कॅन्सल करा न विसरता. काय सांगतोय लक्षात ठेवा, स्टॉप लॉस ऑर्डर कॅन्सल करा ज्या वेळेला तुम्ही आता इथं आपण काय केलेलं आहे, ट्रेड घेतलेला आहे. ह्याला थोडस छोटं करतो, खाली घेतो आणि आता हे खालची लाईन जी आहे ह्याला रेड करतो, कारण आपल्याला स्टॉप लॉस समजावा म्हणून. हे ब्ल्यू लाईन जी आहे आपली एंट्रीची आहे, ही रेड लाईन जी आहे ती आपली स्टॉप लॉस आहे. आता परत एक ग्रीन लाईन मी वर टाकतोय, 580 आपला जो टार्गेट आहे त्या ठिकाणी 581 आहे. हा थोडासा याला खाली घेतोय. ओके, 580 हा रेड आहे, त्याला मी काय करेन, ग्रीन करेन. म्हणजे माझं अंडरस्टँडिंग क्लिअर आहे. ह्या कॅन्डलनी आता मला फक्त काय करायचं, काही नाही करायचं, आता फक्त बघत राहायचंय. या एकतर ह्या रेड लाईनला ही कॅन्डल क्रॉस करून स्टॉप लॉस होईल, नाहीतर ह्या ग्रीन लाईनला क्रॉस करून माझा टार्गेट होईल. दॅट्स इट. आणि हा कधी कंप्लीट होईल हे कुणीही सांगू शकत नाही. हा येणाऱ्या 15 मिनिटात पण कंप्लीट होईल, मे बी आज दिवसभर वेळ खाईल आणि कधीही होईल. फक्त एक लक्षात ठेवा, काहीही होऊ द्या, स्टॉप लॉस झाला, फॉर एक्झाम्पल इथून मार्केट असं खाली आलं आणि इथं तुमचा स्टॉप लॉस झाला, म्हणजे काय झाला, इथं एसएल हिट झाला. ओके, मग ही ऑर्डर इथली वरची ऑर्डर पण आहे ना, काय टार्गेट साठीची, तर ही आपल्याला मॅन्युअली कॅन्सल करावी लागते, हे विसरू नका. कारण ही पण आपण काय केलेली आहे, सेल ऑर्डर ठेवलेली आहे. ओके, कारण याचं असं असतं बघा, हे मार्केट इथून खाली आलं, इथं स्टॉप लॉस झाला आणि समजा दुपारच्या वेळेत मार्केट पुन्हा वर गेलं आणि इथंपर्यंत गेलं आणि इथं तुम्ही ती ऑर्डर कॅन्सल केलेली नसेल या ठिकाणची, तर 580 ला सेल ऑर्डर आहे तुमची. ओके, हा आता तुमच्याकडं बॅलन्स कमी असेल तर तो प्लेस होत नाही. हा, आता काही लोकांचं असं होईल की सर खालचा स्टॉप लॉस लावला, वरचं टार्गेट लावताच येत नाही. हा, हे होऊ शकतं कारण बॅलन्स नसेल. तर माझ्या अकाउंटला बॅलन्स असल्या कारणाने वरची पण ऑर्डर लागते. ठीक आहे, हा लागलेलाच नसेल. ठीक आहे, दोन्हीपैकी जर दोन्ही लागले असतील तर ह्याला कॅन्सल करणं खूप गरजेचं आहे, हे ध्यानात ठेवा. जर लागली ना, आता समजा ह्याला ट्रेल सुद्धा आपण करायचंय, कसं करायचंय, मार्केटमध्ये ह्यातमध्ये प्रॉफिटमध्ये जर येत गेला तर त्या ट्रेलिंगचं काय पार्ट आहे मी तुम्हाला, हा 15 मिनिटं होऊ द्या, 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर आपण त्याला डिसाईड करायचं.
15 मिनिटाची कॅन्डल जर ग्रीन झाली, आता ही जी आपण एंट्री केलेली कॅन्डल ग्रीन झाली, कशा स्टॉप लॉस ट्रेल करायचा? ट्रेल म्हणजे आपण स्टॉप लॉस जो आपण 1500 रुपयाचा घेतलाय तो वाढवत न्यायचा, वर कमी करत, वाढवत न्यायचा म्हणजे स्टॉप लॉस आपलं कमी करायचा. म्हणजे काय होईल, फॉर एक्झाम्पल समजा ही कॅन्डल ग्रीन झाली तर ही कॅन्डल रेड होतीये, रेड होते तर आपण स्टॉप लॉस मूव्ह करणार आहे का? मूव्ह नाही करायची. ही जर ग्रीन झाली आणि समजा कॅन्डल इथं पर्यंत गेली आणि क्लोज झाली इथं, म्हणजे सर्वसाधारण 520 पर्यंत गेली, तर या कॅन्डलचा जो लो असेल तो माझा स्टॉप लॉस इथून कॅन्सल करेन आणि मी इथं आणेन. लक्षात आलं का? याला म्हटलं जातं ट्रेलिंग स्टॉप लॉस. स्टॉप लॉस काय करायचा, त्या कॅन्डलच्या लो प्रमाणे वर आणत जायचं. मग त्याच्या पुढची आली तर त्याच्या पुढे जसं जसं जाईल तसं आपण मूव्ह करत 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 वरती न्यायचं. दॅट्स इट. तर इथंपर्यंत मी जे काय सांगितलं, काय शिकवलं, त्याच्यात काय क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता डेफिनेटली मला. किती जणांनी आता इथं लाईव्ह सेशन मध्ये ट्रेड घेतलेला आहे माझ्यासोबत? किती जण आहात? ओके, चलो ठीक आहे. काहीच लोक आहेत, 2-3 लोक आहेत. खूप चांगले आहे, कारण पहिला शिका, सगळ्यात महत्वाचं ते आहे. तुम्हाला हे शिकणं खूप गरजेचं आहे आणि वेळ देऊन शिका. काय गरज नाही गडबड गडबड करून काय मार्केट कुठं जाणार नाही. आज एक दिवसात काय ट्रेड संपणार नाही. उद्या पण ट्रेड करायचंच आहे, परवा पण करायचंच आहे. येणारे वर्षानुवर्ष हे मार्केट इथंच राहणार आहे. आपणच या जगातून निघून जाऊ, पण हे मार्केट काय जाणार नाहीये. मार्केट चालूच राहणार आहे. ठीक आहे. तर थोडासा आजच्या मार्केटचा व्ह्यू इथं मी दिलेला आहे. तुम्हा सगळ्यांना काय अजून काय विचारायचे असतील तर क्वेश्चन विचारू शकता. अदरवाईज मला वाटतं की क्वेश्चन नसतील तर हा मी सेशन इथे एंड करतो. याचा एक तर स्टॉप लॉस होईल किंवा याचं टार्गेट होईल. मी जे काय होईल ते मी ग्रुपमध्ये अपडेट करेन. ओके. येस नो रिप्लाय द्या काहीतरी, मला कळू दे. ओके, चलो. खूप खूप धन्यवाद. आजच्या सेशन मध्ये तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल आभारी आहे. मी आज कुणालाही कंडिशन एक चेक केली नव्हती की तुम्ही अकाउंट काढले नाही काढले, पण एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी काढा आणि मग आपल्याला मजा येईल. लाईव्ह सेशन असेच चालू ठेवू, आपण रोज ट्रेड घेत राहू. जे काय असतील मी ग्रुपमध्ये असे आता ट्रेड घेतले त्याचे काय टार्गेट आलं किंवा स्टॉप लॉस ट्रेल करायचा झाला तर मी ग्रुपमध्ये अपडेट करत जाईल. त्यामुळं मी जरी सेशन लाईव्ह असलेला मी क्लोज जरी केला तरी तुम्हाला त्याचे अपडेट्स पटापट येत जातील. डोंट वरी अबाउट इट. ओके. आणि नेक्स्ट रविवारी आता ह्या सिस्टमला थोडस अजून काय करता येईल आपल्याला, जे मोमेंटम कॅप्चर आपण 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती केली किंवा जसं मी म्हटलं की आता सकाळी ही मोमेंटम इकडे खाली गेली. ओके. आणि इथून जी मोमेंटम वरची आली ही मोमेंटम सुद्धा कशी कॅप्चर करायची ही करता येते का, तर ह्या सिस्टमला थोडंसं ऍडव्हान्स करून तेही करता येतं आणि ते पुढल्या रविवारी आपण शिकणार आहोत. जे लोक या रविवारचं सेशन ऐकलेले आहेत त्यांच्यासाठी ते ऍडव्हान्स असेल. ज्यांनी ऐकलेलं नाहीये त्यांना ते परत स्टे पण होईल आणि नवीन पार्ट पण होईल. ठीक आहे. तर मी सेशनला इथं विराम देतोय. थँक्यू, सगळेजण आला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमचा. सॉरी. पुन्हा आपण उद्या भेटूया बरोबर सकाळी 10:30 वाजता. आणि आज ज्या संख्येने आला त्याहीपेक्षा जास्त संख्येने उद्या या. मी तुमची वाट पाहेन सेशन मध्ये, लाईव्ह सेशन मध्ये. चलो ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. सी यू टुमॉरो.